हर्ष चायनीज सेंटर। हर्ष चायनीज सेंटर। आपण प्रत्येक नांगरणी स्पर्धा असो काही असू दे इथे उपस्थित असतात ते। तर पाहू शकता। कुठले दादा तुम्ही? देवरूपवरनं। तुम्ही प्रत्येक मैदानात असता, बैलगाडी क्षेत्र असो नांगरणी स्पर्धा असू दे काही असू दे प्रत्येक यात्रेमध्ये असता तुम्ही? यात्रा म्हणा किंवा बैलगाडी। हां हो नांगरणी स्पर्धा। तर अशा प्रकारे तर फक्त हर्ष चायनीज सेंटर। तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले दादा होतेच, आताही थोडीशी मुलाखत घेतोय। तर पाहू शकता तुम्ही। तर हे दादा आपले पहिले होतेच। हां टाक। काका कसा वाटला उसाचा रस? कसा वाटला उसाचा रस? हर्ष चायनीज सेंटर। तर पाहू शकता। कुठून आलात दादा? कुठून आलात? देवरूपवरून। हे इथे मागजनच्या यात्रेमध्ये शिपण्यात इथे आलेले आहेत, देवरूपवरून आलेले आहेत। काय नाव तुमचं दादा? बंदेश कदम। बंदेश कदम। ताई तुमचं? तर पाहू शकता काय काय आपल्याकडे? सध्या फक्त मंचुरियन आहे। फक्त मंचुरियन आहे का? हर्ष चायनीज सेंटर। आपण प्रत्येक नांगरणी स्पर्धा असो काही असू दे इथे उपस्थित असतात ते। तर पाहू शकता। कुठले दादा तुम्ही? देवरूपवरनं। तुम्ही प्रत्येक मैदानात असता, बैलगाडी क्षेत्र असो नांगरणी स्पर्धा असू दे काही असू दे प्रत्येक यात्रेमध्ये असता तुम्ही? यात्रा म्हणा किंवा बैलगाडी। हां हो नांगरणी स्पर्धा। तर अशा प्रकारे तर फक्त हर्ष चायनीज सेंटर। तर आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले दादा होतेच, आताही थोडीशी मुलाखत घेतोय। तर पाहू शकता तुम्ही। तर हे दादा आपले पहिले होतेच।
वाटला उसाचा रस? कसा वाटला उसाचा रस? हर व्हेज चायनीज आहे. तर पाहू शकता. कुठून आलात दादा? कुठून आलात? देवरू करून हे इथे मागजनच्या यात्रेमध्ये शिपण्यात इथे आलेले आहेत. देवरू करून आलेले आहेत. काय नाव तुमचं दादा? बंदेश कदम. बंदेश कदम. मंदेश कदम. ताई तुमचं? तर पाहू शकता. काय काय आपल्याकडे? सध्या फक्त मंचुरियन आहे. फक्त मंचुरियन आहे का? न्यू कैलास पाणी भेलपूर हे प्रत्येक यात्रेमध्ये असतात. तर आपण जरा पाहूया. तर अशा प्रकारे आज नाव काय तुमचं दादा? कैलास भेलपुरी करा ना. धन्यवाद देतो आमच्या कमिटीतर्फे अशा प्रकारे भेलपुरी पाणीपुरी बनवली जाते. मंदिरामध्ये यायचं. कुठून आलात दादा? कुठून आलात तुम्ही? राजस्थान. राजस्थान. राहायला कुठे असता? राहायला कुठे असता तुम्ही? हरवलेला. आरवलीमध्ये. हे आरवली गावातले म्हणजे आरवली गावातले रहिवासी आहेत. पाहू शकता. हे अनेक वर्षापासून इथे आरवलीमध्ये राहत आहेत. तर अनेक वर्षापासून आपल्याला भेलपुरी पाणीपुरी अशा प्रकारे बनवत आहेत. पाहू शकता तुम्ही. नक्की आरवलीमध्ये कधी आलात ते बाजारपेठेतच आहे यांचं दुकान. तर पाहू शकता तुम्ही. नाव लक्षात ठेवा फक्त कैलास